आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। अजित पवारांचे पत्रकारांशी अनौपचारिक बोलणं झालं होतं आणि त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। अधिवेशनानंतर महायुतीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार असल्याचंही कळतंय। एक महत्त्वाची बातमी, अधिवेशनानंतर महायुतीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे आणि पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय। दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलंय, मात्र जागा वाटपासंदर्भात काही अडचणी येत आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण होत असल्याचं बोललं जात आहे। महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय, याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम असल्याचंही कळत आहे। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी आहेत। अनेक ठिकाणी संघर्ष आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण आहे। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात तिढा कायम आहे। जे नगरसेवक आजही ठाकरेंच्या सेनेकडे आहेत, त्या जागा शिंदेंच्या सेनेला देण्यास भाजपचा विरोध आहे। आधीच्या निवडणुकीमध्ये जिथे आमदार जिंकले ती जागा त्याला, असा फॉर्म्युला वापरण्यास देखील अडचणी आहेत। युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीची देखील शक्यता अधिक आहे। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची यामुळे आता शक्यता आहे। तर 131 जागांच्या पालिकेमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता जाऊयात पुण्यामध्ये। पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील 2 पक्ष आता सज्ज झालेत। भाजप पाठोपाठ आता शिंदेंच्या सेनेनं सुद्धा पुढाकार घेतलाय। पुण्यामध्ये शिंदेंची सेना आक्रमक या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक झाली आणि येत्या आठवड्यामध्ये आता 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचंही कळतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विनाच लढणार असल्याचीही माहिती आहे। तर आता पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। शिवाय आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, धंगेकर यांनी हेही वक्तव्य केलंय। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी हा निर्धार केलाय। जागा 165 आहेत, आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत। युती होणारे नाही होणारे हा सगळा शिंदे साहेबांचा आणि वरिष्ठांचा विषय आहे। पण आम्ही 175 उमेदवार आमच्याकडे तयार आहे आणि शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत आमची राजनीती जी असेल ती पुणेकरांच्या हिताची असेल। प्रामुख्याने आमचा सगळं तरुणांवर भर असेल। ज्यांना चेहरा नाही त्यांना चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेना करेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। महायुतीमध्ये ठरल्यानंतर सुद्धा पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरूच असल्याचं दिसतंय। एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचं ठरल्यानंतर शिंदे सेनेतनं इन्कमिंग सध्या सुरूच आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंचे पदाधिकारी भाजपात गेले। मीरा भाईंदरमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय, तर शिंदेंच्या सेनेसह ठाकरेंच्याही पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झालाय। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही संघटना आणि पक्ष खूप मोठ्या संख्येने वाढलाय आणि ज्याप्रमाणे झपाट्याने मीरा भाईंदर शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, केंद्र सरकार असेल, ज्याप्रमाणे विकास होतो त्याप्रमाणे एक मात्र विश्वास कुठल्याही पक्षावर आहे, ते भाजपवर। आज असं प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हावं आणि जनहितामध्ये आपली सहभागी द्यावी। आज प्रीतीताई पाटीलनी या निमित्ताने त्यांचे जेवढे महिला मंडळ ग्रुप होते त्या सर्वांना या पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि या भागामध्ये आता मला संपूर्ण विश्वास आहे की संघटना अजून बळकट होईल। आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत। मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सरकारची यावेळी चांगलीच खरडपट्टी काढली। मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे, इथंच आहे। अहो माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना, एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे। मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत। आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर।
मला वाटतं अशा पद्धतीचं बोलायचं काहीच कारण नाही किंवा त्यांची भूमिका मागणीची आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेब हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि मग ते विदर्भावर कसा काय अन्याय होऊन देतील. ते म्हणतायत की जर नेते मंत्री येत नसतील विधानसभेमध्ये तर मग त्यांच्या अंगावरती बिबटे सोडा. नाही, मला वाटतं यामागची भावना आणि भूमिका समजून घ्या की सगळ्या मंत्र्यांनी आलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नांना